पुढची बातमी कोकणवासियांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळावरून पुणे आणि मुंबईसाठी विमानसेवा सुरू होणार आहे। तर पुणे आणि सिंधुदुर्ग विमानसेवा 1 एप्रिलपासून सुरू झाली आहे। 18 एप्रिलपासून दुसरी विमानसेवा सुरू होणार आहे। विमानसेवा बंद असल्याने खासदार नारायण राणे आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्यात शाब्दिक संघर्ष सुरू होता। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। आम्ही जर बघितलं तर ही जी पहिल्या टप्प्यात जी विमान वाहतूक आहे ती पुणे सिंधुदुर्ग अशा पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे आणि फ्लाय 91 अशा पद्धतीचं ही विमान वाहतूक आहे ती सुरू झालेली आहे। जर बघितलं तर मी आता हे चिपी विमानतळावर चिपी विमानतळावरून पुण्याला जे जाणारं विमान आहे ते इथे दाखल झालेले आहे। मुंबई कडे जाणारं विमान वाहतूक आहे ते 18 एप्रिलपासून सुरू होणार आहे। मात्र पहिल्या टप्प्यात पुणे सिंधुदुर्ग अशा पद्धतीची ही विमान वाहतूक सुरू झालेली आहे। बघताय हे पुण्याकडे चाललेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पुण्याकडे चाललेलं विमान आहे आणि आता जर बघितलं तर आठवड्यातून जवळजवळ 5 दिवस ही विमान वाहतूक पुण्याकडे जाणारी सुरू करण्यात आली आहे आणि 18 एप्रिलपासून आठवड्यातून 1 दिवस मुंबईकडे जाणारी विमान वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग चिपी विमानतळ।